नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी आणि त्याचा लागलेला निकाल हा आपल्या सर्वांसाठी एक सध्या एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय आहे. आणि त्यावर 2 दिवसापूर्वी सर्वांना आनंदाची बातमी देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला होता आपल्या चॅनलवर. आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व पदवीधर शिक्षकांपर्यंत ही आनंदाची बातमी देण्याचा प्रयत्न मी त्या व्हिडिओत केला होता. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जो निकाल दिलेला आहे आणि नागपूर तसेच गडचिरोली, बुलढाणा या आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यांमधील जे पदवीधर शिक्षक जिल्हा परिषदेत कार्यरत होते, त्या सर्व 4 जिल्ह्यामधील सर्व पदवीधरांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयाकडे दाद मागलेली होती. आणि सर्व अशा काही रिट पिटिशन्स या न्यायालयात दाखल झालेल्या होत्या. आणि या सर्व रिट पिटिशन्सला एकत्र करून त्यांचा एकत्रित एक निकाल देण्यात आला. आणि त्या निकालानंतर सर्वच पदवीधर शिक्षकांना, जे विशेष शिक्षक होते, या सर्वांनाच न्यायालयाने खूप छान अशी एक न्यायाची बाजू त्यांची ऐकली आणि खूप छान असा न्याय या सर्वांसाठी दिलेला आहे. आणि आता त्या ऑर्डरनंतर, त्या आदेशानंतर आता या सर्व जे पदवीधर शिक्षक आहेत, ज्यांना S10 ही वेतन श्रेणी मिळाली होती, आणि आपण जर त्या सर्व गोष्टीचा जजमेंट जर बघितलं तर त्या जजमेंटवर आपल्याला एक लक्षात येते की शेकडो पदवीधर शिक्षकांनी एकत्र येऊन ही याचिका दाखल केली. ही याचिका दाखल केल्यानंतर त्या याचिकेला योग्य त्या पद्धतीने त्यांचे जे ॲडव्होकेट होते त्यांनी सादर केली आणि न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेतली. आणि समान काम समान वेतन या तत्वावर ती जी पदवीधर शिक्षकांची केस होती, या तत्वावर ती पुढे गेली आणि तिचा योग्य तो न्याय झाला. आणि सर्व पदवीधर शिक्षकांना आता येत्या 8 आठवड्यात थकबाकीसह त्यांना जे त्यांचं आजपर्यंतचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे S10 या वेतन श्रेणीमुळे, आणि आता त्यांना S14 ही वेतन श्रेणी देण्याचा न्यायालयाचा आदेश मिळाला आहे आणि सर्व जिल्हा परिषदांपर्यंत तो आदेश केलेला आहे. तर त्यांना या सर्व घडामोडींमुळे आता त्यांना सर्व थकीत बाकी पण मिळणार आहे आणि एरियर्स पण निघणार आहे. आणि त्यांचा जो आता पगार आहे या पुढील 8 आठवड्यापर्यंत त्यांना जिल्हा परिषदांना एक मुदत दिलेली आहे कोर्टाने की आदेशाची अंमलबजावणी ही पुढच्या 8 आठवड्यात झाली पाहिजे, म्हणजे 2 महिन्यात. आणि ती झाल्यानंतर मग या सर्व पदवीधर शिक्षकांना S14 प्रमाणे रेग्युलर पगार मिळणार आहे. आता यावर हा व्हिडिओ आपण बनवल्यानंतर बऱ्याचशा माझ्या शिक्षक मित्रांच्या, बऱ्याचशा पदवीधर शिक्षक मित्रांचे कमेंट्स आले. आणि त्या कमेंट्समध्ये बऱ्याच जणांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न म्हणजे की हा जो निर्णय आलेला आहे नागपूर खंडपीठाचा, हा नागपूर खंडपीठाचा जो निर्णय आलेला आहे तो फक्त याचिकाकर्त्यांसाठीच लागू होणार आहे की महाराष्ट्रातल्या सर्व पदवीधर शिक्षकांसाठी लागू होणार आहे. तर याचं जर उत्तर एका ओळीत द्यायचं म्हटलं तर याचं उत्तर असं आहे की न्यायालयाने ऑर्डरमध्ये म्हटल्याप्रमाणे हे सर्व फक्त याचिकाकर्त्यांना लागू होणार असं ऑर्डरमध्ये म्हटलेलं आहे. ते ऑर्डर पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर ऑर्डरमध्ये म्हटल्याप्रमाणे ही याचिका ज्या पदवीधर शिक्षकांनी दाखल केलेली होती त्या वेगवेगळ्या रिट पिटिशन्स आहेत, त्या सर्व रिट पिटिशन्समध्ये ज्यांची नावं आहेत त्या सर्वांसाठी हा निर्णय तर लगेच लागू होणार आहे. म्हणजे त्यांना हा बेनिफिट येत्या 8 आठवड्यात कोर्टाने द्यायलाच लावलेला आहे. परंतु या याचिकेचा फायदा राज्यातील सर्व पदवीधर शिक्षकांना होईल का, याचं उत्तर जर आपण बघितलं तर या याचिकेचा फायदा डायरेक्ट जरी आपल्याला होणार नसला तरी ही याचिका ज्या पद्धतीने लढली गेली आणि ज्या पद्धतीने या याचिकेवर जे ॲडव्होकेट होते त्यांनी जी बाजू मांडली आणि ज्या पद्धतीने ही केस पुढे गेली
त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर सर्व पदवीधर शिक्षकांना या याचिकेचा फायदा होऊ शकतो. राज्यातील सर्व पदवीधर जे शिक्षक आहेत त्यांना या याचिकेचा फायदा डायरेक्ट म्हणजे या 8 आठवड्यात त्या पदवीधर शिक्षकांना जे एरियस मिळणार आहे ते सर्वांना मिळेल का? तर नाही. तर त्यासाठी शासनापर्यंत ही बाब आता गेलेली आहे आणि त्या शासनाने गेलेल्या या बाबीनंतर आता अशा प्रकारच्या परत याचिका न येता शासन आता याच्यावर काहीतरी विचार करून सर्व पदवीधर शिक्षकांना या याचिकेचा एक दाखला घेत आपल्याला या सर्व प्रश्नातून मुक्तता मिळेल आणि सर्व पदवीधर शिक्षकांना या याचिकेचा इनडायरेक्टली फायदा होऊ शकतो. तर बऱ्याच कमेंट होत्या की आपल्याला डायरेक्ट फायदा होणार आहे का, संस्थेवर असणाऱ्या शिक्षकांना होणार आहे का? आता संस्थेवर असणाऱ्या शिक्षकांचं कसं आहे, जिल्हा परिषदेचं आणि संस्थेवर, जिल्हा परिषदेवर असलेल्या शिक्षकांची नियमावली वेगळी, संस्थेवर असलेल्या शिक्षकांची नियमावली वेगळी. संस्थेला तर हा एकाच 3 हा जो नियम आहे 33% शिक्षक पदवीधर किंवा 3 शिक्षक असतील तर त्यापैकी 1 शिक्षक पदवीधराची वेतन श्रेणी घेईल आणि 2 शिक्षकांना ते मिळणार नाही. हा जो नियम आहे हा फक्त पदोन्नतीसाठी असलेला नियम आहे, जो की सर्रासपणे सर्वांना लागू केला जात आहे जिल्हा परिषदांमार्फत, जो की चुकीचा आहे. तर जिल्हा परिषदांना हा नियम पदोन्नतीसाठी सांगितलेला आहे. डायरेक्ट नियुक्ती जर तुमची सब्जेक्ट टीचर म्हणून होत असेल तर तुम्हाला S14 हीच वेतन श्रेणी मिळावी किंवा मिळणार. आता या आदेशानंतर तर मिळणारच आहे, या आधी नव्हती मिळत पण या आदेशानंतर ती मिळेलच. आणि दुसरी गोष्ट राहिली संस्थेवर जे शिक्षक काम करत आहेत त्यांची, तर संस्थेवर जे शिक्षक काम करत आहेत त्यांना कक्ष अधिकाऱ्याने एक पत्र काढलेलं आहे. त्या कक्ष अधिकाऱ्यांचं पत्र आपल्या चॅनलवर देखील आहे. तर त्या पत्रात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एकाच 3 हा जो नियम आहे हा फक्त राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिकेच्या शाळा यांना लागू आहे. संस्थेसाठी हा नियम लागू नाही. संस्थेवर जर एखादी शिक्षक 6 ते 8 वर नियुक्त होत असेल तर त्याला डायरेक्टली पहिल्या दिवसापासून पदवीधर शिक्षकाची वेतन श्रेणी मिळावी असं त्या कक्ष अधिकाऱ्यांनी स्पेसिफिकपणे म्हटलेलं आहे. तर 23 फेब्रुवारीचं ते कक्ष अधिकाऱ्यांचं पत्र आहे आणि त्यामुळेच त्या पत्राच्या माध्यमातून तर हे क्लिअर होतंच, पण संस्थेला हा एकाच 3 नियम हा आधीपासूनच आपल्याला कुठेच दिसून येत नाही. त्यामुळे संस्थेवर असणाऱ्या शिक्षकांना तर पदवीधर शिक्षकाचीच वेतन श्रेणी मिळायला हवी आणि जर ती मिळत नसेल तर मग ती न्यायालयाच्या आदेशामार्फत आपल्याला मिळू शकते. परंतु S10 ही वेतन श्रेणी देणे पूर्णपणे चुकीचं आहे. तर बऱ्याचशा शिक्षक मित्रांनी कमेंट्स केलेल्या आहेत की एका शिक्षकांचा प्रश्न आहे की सर मनपा शाळेला ही वेतन श्रेणी लागू होईल का? तर संजय गुजर सरांनी हा प्रश्न विचारलेला आहे. तर मनपा शाळेला ही वेतन श्रेणी लागू होऊ शकते, परंतु मनपा शाळेला ती वेतन श्रेणी लागू होण्यासाठी त्या मनपाने ते तसं ठरवलं गेलं पाहिजे किंवा राज्य शासनाकडून तसं पत्र निर्गमित व्हायला हवं. कारण की हा नियम जिल्हा परिषद, मनपाच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी एकाच 3चा नियम हा आहेच. परंतु आता याचिकाकर्त्यांनी ज्या पद्धतीने नागपूर खंडपीठात दिलेल्या निर्णयानंतर ही याचिका जिंकलेली आहे आणि बघा आर्टिकल 14चं जे उल्लंघन होत होतं की समान काम समान वेतन होत नव्हतं, त्यामुळे या नियमानुसार ज्या पद्धतीने या जिल्हा परिषदांना हा नियम लागू झाला, थोड्या लवकरात लवकर शासनाला आता निर्णय घेणं भागच पडणार आहे की सर्व मनपा असो किंवा सरसकट सर्वांना S14 वेतन श्रेणी मिळावी. सद्यस्थितीत तरी मनपा शाळेला हा नियम पूर्णपणे जसाच्या तसं लागू होऊ शकत नाही. त्या मनपाने ज्या पद्धतीने ऑर्डर दिलेली असेल ते त्या मनपावर अवलंबून असेल. त्यानंतर एका शिक्षकांनी आपल्याला प्रश्न केलेला आहे की येथून पुढील काळात 6 ते 8 साठी निवड झाल्यास कोणते पे स्केल लागू होईल, कृपया माहिती द्यावी. तर 6 ते 8 वर तर आता S14 हीच वेतन श्रेणी मिळणार. आता जिल्हा परिषदेचा हा निर्णय आहे. त्यानंतर येणारी शिक्षक भरती आहे पवित्र पोर्टल मार्फत. तर आता गेल्या ज्या लास्ट जी भरती झाली पवित्र पोर्टलवर त्याच्यावर पण जे 6 ते 8ची जी आपण ॲड बघितली त्या ॲडवर आपल्याला दिसत आहे की 6 ते 8 वर जे सब्जेक्ट टीचर म्हणून नियुक्त होणार आहेत त्यांना S14 वेतन श्रेणी मिळते. तर कोणत्याही गोष्टीची चिंता या प्रश्नाच्या माध्यमातून ज्या शिक्षकांनी मांडलेली आहे ते करण्याची गरज नाही. तर तुम्हाला S14 या वेतन श्रेणीप्रमाणे तुमची नियुक्ती होऊ शकते आणि तुम्हाला S14 प्रमाणे पगार हा मिळू शकतो.
त्यानंतर काही शिक्षकांनी म्हटलं होतं की ही जी या रिट पिटिशनचा जो निकाल आलेला आहे, जे जजमेंट आलेलं आहे, ते जजमेंट सर्वांसाठी लागू होईल का? तर त्याचं प्रत्युत्तर मी आता मगाशीच दिलं. पुन्हा एकदा सांगतो की हे जजमेंट सर्वांसाठी डायरेक्ट लागू होऊ शकत नाही, परंतु या जजमेंटचा फायदा राज्यातील सर्व पदवीधर शिक्षकांना नक्कीच होऊ शकतो. त्याच्यानंतर काही शिक्षण सेवकांची एक कमेंट आहे. तर शिक्षण सेवक कालावधी जो आपल्याला 6 ते 8 वर जर आपण काम करत असू आणि शिक्षण सेवक कालामध्ये आपल्याला किती मानधन मिळेल? तर सद्यस्थितीत जर आपण बघितलं तर 1 ते 8 साठी सर्वांना समान मानधन आहे, जे की 16,000 आणि त्यानंतर 9 आणि 10 यासाठी आपल्याला 18,000 आणि 11वी आणि 12वी साठी 20,000. तर काही दिवसात पवित्रमध्ये पण आपल्याला बदल पाहायला मिळतील पवित्रच्या नियमांमध्ये. आणि 1 ते 5 साठी एक वेगळं मानधन, त्यानंतर 6 ते 8 साठी एक वेगळं मानधन, 9 ते 10 साठी एक वेगळं मानधन आणि 11 ते 12 साठी एक वेगळं मानधन, असा क्रायटेरिया शासनाला पण आता त्यावर करणं भाग होणार आहे. कारण की 6 ते 8चं जे मानधन आहे ते 1 ते 5च्या शिक्षकाला पण मिळतं आणि 6 ते 8च्या शिक्षकाला, जे की प्राथमिकचं मानधन आहे, आणि ते पदवीधर शिक्षकाला देणं हे चुकीचं आहे. कारण की पदवीधर शिक्षकाला हे माध्यमिक शिक्षकाचं जे मानधन आहे, जसं 9 ते 10 वर त्या पद्धतीने मानधन मिळायला हवं. हे आता सध्या तरी आपल्याला 16,000च मिळणार आहे, परंतु यापुढे शासनाने जर याच्यावर अभ्यास केला तर यात काही बदल होण्याची आपल्याला शक्यता दिसू शकते. त्यानंतर संस्थेचा विषय झाला. काही शिक्षकांनी विचारलं होतं की संस्थेवर मिळेल, तर संस्थेवर हे S14च मिळतं, त्यावर काहीच दुमत नाही. जिल्हा परिषदेमध्ये तो नियम लागू आहे. आता मागेच जर तुम्ही बघितलं असेल की विशेष शिक्षकांसाठी एक ऑक्टोबरमध्ये एक GR आलेला होता, शासन निर्णय. तर ऑक्टोबरमध्ये आलेल्या विशेष शिक्षकांसाठीच्या शासन निर्णयात पण आपल्याला एक क्लॉज तिथं म्हटलेला आहे की 1/3 ही वेतन श्रेणी ही फक्त जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्यासाठी लागू लादलेली आहे. याचा संस्थेवर काम करणाऱ्या शिक्षकाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. हा नियम ऑलरेडी क्लिअर आहे. त्याच्यामुळे संस्थेवर काम करणाऱ्या पदवीधर शिक्षकांनी तर कोणत्याही पद्धतीने S10 ही वेतन श्रेणी जर त्यांना मिळत असेल तर पूर्णपणे ती अन्यायकारक आहे. त्यांना S14 या वेतन श्रेणीसाठीच नियुक्ती मिळालेली असते. तर पुढील काही कमेंट आपण अजून बघूया. तर एका शिक्षकांची कमेंट आहे की सध्या तर शिक्षक पवित्रद्वारे नियुक्त होत आहेत, तर सर्व पवित्रद्वारा नियुक्त होणाऱ्या सर्व शिक्षकांना, जसं काही HSC DED किंवा BSc DED, BA DED, त्याच्यानंतर BA BEd, म्हणजे BEd आणि DED हे दोघं शिक्षक जर 6 ते 8 वर नियुक्त होत असतील तर BEd वाल्यांना जी वेतन श्रेणी मिळते, नियमानुसार शासन निर्णयाने म्हटल्यानुसार जर तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली असेल आणि तुमचं DED जरी असेल तरी तुम्ही पदवीधर शिक्षक म्हणून जर शासन तुम्हाला नियुक्त करत असेल तर तुम्हाला DED असून देखील पदवीधर शिक्षकाची वेतन श्रेणी देय ठरते. त्यामुळे असं BEd आणि DED हा नियम हा शासनानेच आता त्यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. काही वेळेस काय होतं, BEd म्हणजे S14 ही वेतन श्रेणी, DED म्हणजे S10 ही वेतन श्रेणी, परंतु शासनाने एका आपल्याला परिपत्रकात म्हटलेलं आहे किंवा पवित्रवर येणाऱ्या जाहिरातींमध्ये देखील म्हटलेलं आहे की BSc BEd, BA DED किंवा BA BEd हे समकक्ष त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जी नियुक्ती या शिक्षणामुळे मिळालेली आहे ती 6 ते 8 वर जर मिळाली असेल विशेष शिक्षक म्हणून तर त्यांना S14 वेतन श्रेणी DED असून देखील मिळते, याबद्दल काही शंका नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही कमेंट्स, ज्या महत्त्वाच्या कमेंट्स होत्या त्या आपण चर्चेला गेल्या. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील की ज्या प्रश्नांमध्ये तुम्हाला वाटत असेल की हा मुद्दा आपला चर्चेला जावा आणि यावर आपल्या मनातला जो प्रश्न आहे तो जर आपल्यापर्यंत पोहोचला तर आपण त्याच्यावर अभ्यास करून उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अशाच प्रकारे आपण चर्चेतून प्रश्न सोडवू. आता सध्या तरी एकच परिस्थिती आहे की सर्व पदवीधर शिक्षकांना या निर्णयामुळे खूपच आनंद झालेला आहे. एका ठिकाणी न्याय मिळाला म्हणजे तो न्यायालयाने दिलेला न्याय हा सर्व राज्यात ॲप्लिकेबल होतो. तो मी पुन्हा एकदा सांगतो की डायरेक्ट या याचिकेचा फायदा आपल्याला डायरेक्ट जरी होणारा नसेल पण तरी सर्व पदवीधर शिक्षकांना या याचिकेचा फायदा इनडायरेक्टली नक्कीच होणार आहे आणि यावर नक्कीच विचार होणार आहे. अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर सर्व शिक्षकांसाठी उपयुक्त माहिती आपण नेहमीच देत असतो.
पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी असो, शिक्षण सेवकांबद्दलचे काही प्रश्न असो, वेतनाबद्दलचे काही प्रश्न असो, शालेय व्यवस्थापन मध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडी, या सर्व गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओज बघतात, व्ह्यूवर्स पण आपले खूप छान आहेत आणि लाईक्स पण आपल्या व्हिडिओजला खूप येतात, परंतु सबस्क्राईब जर तुम्ही प्रत्येक बघणाऱ्या व्यक्तीने जर चॅनल सबस्क्राईब केलं तर आपल्या शाळा माहिती आणि अपडेट हा जो आपला परिवार आहे तो अजून मोठा होईल आणि आपल्याला काम करण्यास चालना मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.